माझ्या सर्व बंधू भगिनींचे मी हरीश आदावडे आपल्या YouTube चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो. बंधू भगिनींनो, आज मी आपल्यासाठी एक निरोप समारंभावर आधारित भाषण घेऊन आलो आहे. तेव्हा आपणास जर माझा हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अजूनही जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण विविध विषयांच्या भाषणांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया. आजचे जे आपले भाषण आहे, नर्स सहकारी मैत्रिणीसाठी भावपूर्ण भाषण. आजच्या या सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे अध्यक्ष, कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय डॉक्टरगण व सर्व सहकारी बंधू आणि भगिनींनो, सर्वांना नमस्कार. आज आपण आपल्या प्रिय मैत्रिणीच्या निवृत्तीच्या निमित्तानं एकत्र आलो आहोत. खरं सांगायचं तर निवृत्ती हा शब्द ऐकायला जरी छान वाटत असला तरी मनात थोडी हुरहुर आहे. कारण रोज भेटणारी, गप्पा मारणारी आणि प्रत्येक प्रसंगी मदतीला धावून येणारी आपली सहकारी आता या दैनंदिन प्रवासातून निवृत्त होत आहे. इतकी वर्ष तू नर्स म्हणून काम केलं. ते फक्त एक नोकरी नव्हती. अनेक रुग्णांसाठी तू आधार होतीस. अनेक कुटुंबांसाठी आशा आणि आमच्यासाठी एक चांगली मैत्रीण होतीस. तुझ्या चेहऱ्यावरचं हसू, तुझा सकारात्मक स्वभाव आणि प्रत्येक अडचणीत काळजी करू नका, सर्व ठीक होईल असे म्हणण्याची तुझी सवय आम्हाला नेहमी आठवत राहील. कुणीतरी खूप सुंदर म्हटलं आहे, आयुष्यातील काही नाती रक्ताची नसतात पण ती मनाने खूप जवळची असतात. तुझ्या सोबतचं आमचं नातं असंच आहे. आज तू सेवेतून निवृत्त होत आहेस पण आमच्या मनातून नाही. आता पुढचा काळ तुझा आहे. कुटुंबासोबत वेळ घालव, छंद जोपास आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण मनापासून जग. तुझ्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि भरपूर सुख लाभो अशी मनपूर्वक शुभेच्छा. आणि तुझी खूप आठवण येणार आहे. नोकरीतून निवृत्ती मिळते पण माणसाच्या चांगुलपणाला आणि आठवणींना कधीच निवृत्ती नसते. धन्यवाद.